वार्ता न्यूज नेटवर्क 24/7. बीड जिल्ह्यातील सर्वात मोठे प्राथमिक आरोग्य केंद्र म्हणून ओळख असलेल्या सुलेमान देवळा प्राथमिक आरोग्य केंद्रात राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेला मोठ्या उत्साहात सुरुवात करण्यात आली. गावचे युवा नेते तथा ग्रामपंचायत सदस्य माननीय श्री शिवम दिगंबर घोडके यांच्या हस्ते बालकांना पोलिओची लस पाजून मोहिमेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी वैद्यकीय अधिकारी शेख मॅडम व आरोग्य विभागातील कर्मचारी वेळेत उपस्थित होते. मोहिमेअंतर्गत प्रत्येक घरापर्यंत पोहोचून 100% लसीकरण करण्यासाठी आवश्यक त्या सूचना शेख मॅडम यांनी कर्मचाऱ्यांना दिल्या. प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अंतर्गत तब्बल 44 गावे येत असल्यानं प्रत्येक गाव व वस्तीवर जाऊन लहान मुलांचे लसीकरण पूर्ण करण्याच्या सूचना गावातील समाजसेवक श्री परमेश्वर रामचंद्र घोडके यांनी कर्मचाऱ्यांना दिल्या. लसीकरण मोहिमेदरम्यान गावातील व परिसरातील नागरिक आपल्या लहान मुलांना घेऊन मोठ्या संख्येनं आरोग्य केंद्रात उपस्थित राहत होते. यावेळी गावचे पोलीस पाटील श्री शुभम पांडुरंग घोडके हेही उपस्थित होते. तेजवार्ता रिपोर्टर राजू शेख सह राजू गायकवाड, आष्टी बीड. 0 ते 5 वर्ष वयोगटातील सर्व मुले व मुली यांना आज पोलिओ असे देत आहेत. तसेच आमचे कार्यक्षेत्रात प्राथमिक आरोग्य केंद्र सुलेमान देवळा येथील 45 बूथ आहेत. गावानिहाय आशा व आरोग्य कर्मचारी सर्व पात्र लाभार्थ्यांना पोलिओ डोस देत आहेत. तसेच आमच्याकडे मोबाईल टीम द्वार झोपडपट्टी वीरनभट्टी वीटभट्टी यांनी पोलिओ डोस देत आहेत. लहान मुलांनी सहभाग घ्यावा. प्रत्येकाने आपले जेवढे लहान मुलं असतील तेवढे आज लसीकरणासाठी आणावेत ही विनंती सर्वांना. आणि आज 5 वाजेपर्यंत टायमिंग आहे. दिवसभरात कधीही आले तरी चालतात. धन्यवाद. राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेअंतर्गत मोजे सुलेमान देवळा या गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रात मोठ्या उत्साहाने आमचे बंधू ग्रामपंचायत सदस्य शिवम घोडके यांच्या हस्ते या कार्यक्रमाचं उद्घाटन होऊन शेख मॅडम आणि त्यांचे कर्मचारी यासाठी खूप यांनी स्वतः झोपून घेतले आणि परिसरातील नागरिकांनी आपापलं अपत्य सदृढ आणि निरोगी राहण्यासाठी पल्स पोलिओ मोहिमेत स्वतःहून भाग घ्यावा आणि मोठ्या संख्येने 100% पल्स पोलिओ मोहीम यशस्वी करावी ही ग्रामस्थांना विनंती. आणि कर्मचारी काम करत असल्याबद्दल त्यांचं स्वागत. हमेशा सच के साथ, हमेशा सच के साथ.